आपली भांडणं लावली किंवा आपली भांडणं झाली म्हणून मी चुकीचं नाही. कधी ना कधी मी चांगला होतोच ना. मला त्रास देऊन चुकीचं वागायला, वाईट वागायला भाग पाडलं म्हणून आपली भांडणं झाली, दुसरं काहीच नाही. बघ, आपण लग्न झालं त्यावेळेस सुखसागरमध्ये राहत होतो. मार्केटचं ह्याचं काम व्यवस्थित चाललं होतं. आपण कुठं पाणीपुरी खायला गेलो, वडापाव खायला गेलो, कुठं फिरायला गेलो, सारसबागला, सिंहगडला किंवा सर्पोद्यानला, तर तुझ्या घरची मला ह्या गोष्टीहून भांडायची की तुम्ही पाणीपुरीच का खायला गेलात, वडापावच का खाला, फिरायलाच का गेलात, सिंहगडला का गेलात, सर्पोद्यानला काय का गेलात, काय गरज आहे जायची, काय गरज आहे पाणीपुरी खायची, काय गरज आहे वडापाव खायची. ह्या अशा गोष्टीहून तुझ्या घरची माझ्यासोबत वाद काढायची. रातच्या 12-1 वाजेपर्यंत ही तुझी माणसं मला अशी भांडायची, तांडायची. ह्या गोष्टी तुझी बहीण सांगायची की भाऊजी आणि रोहिणी पाणीपुरी खायला गेले, भाऊजी आणि रोहिणी सिंहगडला फिरायला गेले, भाऊजी आणि रोहिणी सर्पोद्यानला गेले, सारसबागला गेले, भाऊजींनी रोहिणीच्या खांद्यावर चालता चालता रस्त्याने हात ठेवला, परत भाऊजी 4 वाजताच मार्केटवरून घरी येतात. मग ह्या गोष्टी तुझ्या आईबापाला सांगितल्या की तुझ्या घरच्यांना काय ना काय कारण सापडायचं आणि ह्या गोष्टी म्हणजे काही चुकीच्या नाहीत, तरी पण तुझ्या घरची मला ह्या गोष्टीवरनं भांडायचे. पाणीपुरीच का खाली, वडापावच का खाला, फिरायलाच का गेला, तर 4 वाजता मार्केटवरून का आला, तर आणि सगळ्याच्या आधी जेवणच का केलं, म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीहून ते तांडायचे. मला काय माहिती, पण मला माहीत होतं की मी तुझा लाड करतोय, तुला मजात सांभाळतोय, तुला चांगलं सांभाळतोय, मी तू म्हणशील तसं ऐकतोय, ही मला माहीत होतं. पण तुझ्या घरच्यांना ही जी तुला मी चांगलं सांभाळतोय ना, ही जी तुझा लाड करतोय, तुझं पाहिजे तसं मी ऐकतोय, ही तुझ्या घरच्यांना पाहवत नव्हतं, बघवत नव्हतं. त्यामुळे ती रातच्या 1-2 वाजेपर्यंत म्हणा तरी मला भांडायचे, तांडायचे. रोज दिसाड येऊन कशाहून ना कशाहून तुझ्या घरची मला भांडायचे. मग या अशाच कारणाने ताप देऊन पुढं त्यावेळेस त्यांनी त्रास दिला आणि आत्ता ह्यावेळेस तू त्यांच्यासारखाच मला त्रास द्यायला सुरू केला. तू पण त्यांच्यासारखी माझ्यासोबत भांडली म्हणून मला तुझ्यासोबत चुकीचं वागावं लागलं. तू चुकीचं वागायला मला भाग पाडलं. नाहीतर मी कधीच चुकीचा नाही, कधीच चुकीचा नव्हतो. कुणीच आपल्या घरात आपला संसार मोडावा असं वागत नसतं. तू संसार मोडणाऱ्या लोकांचं ऐकायची आणि माझ्यासोबत भांडणं काढायची. मी कितीही वेळा संसार वाचवायचा प्रयत्न करायचो, किती धडपड करायचो तुला माहिती आहे. तू माहेराला गेली तरी किती पळापळ करायचो हे सगळं माहिती आहे. माझ्या जीवाची घालमेल काय असायची, तळमळ असायची, ही तुला सगळं माहीत आहे. पण तरी तू मला ह्या सगळ्यांचं ऐकून तू सुद्धा मला येड्यात काढाय बघायची. आणि त्या सुखसागरमध्ये असताना तुझ्या घरच्यांमुळं घरामध्ये आपल्या वाद राहिला कायम आणि मला त्यावेळेस मार्केट सोडावं लागलं. परत पुन्हा कोरोनाच्या वेळेस मी मार्केटमध्ये परत गेलतो भागवतजवळ, तर त्यावेळेस पण तुझ्या वडिलांमुळं मला परत एकदा मार्केट सोडावं लागलं. म्हणजे असं कुठं ना कुठं परत अप्पर डेपला आपण होतो, तुझ्या वडिलांनी तिथं मला गोलएडा घातला, त्यावेळेस तिथं परत आपली भांडणं लागली. म्हणजे असं कुठं ना कुठं तुझ्या घरच्यांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि मुद्दाम माझ्यासोबत वाद काढायसाठी तसं मला खोड्या करायचे आणि मला त्या ठिकाणची कामं सोडावं लागायची, गावाकडे यायला भाग पाडायचे. म्हणजे कुठं ना कुठं मला तशी इच्छा नसताना सुद्धा, मला तुझ्यासोबत वाद करायची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही लोक मला वाद करायला भाग पाडायचे, चुकीचं वागायला भाग पाडायचे. मला तशी काहीच इच्छा नसायची. मला कधीच माझ्या मनात असं नसायचं की आपण आपल्या बायकोला त्रास द्यावा, भांडावा, असं कधीच माझ्या मनात नसायचं. उलट मी ज्या लोकांना माझं बघवत नाही ना, त्यांच्यासाठी उलट मी जेवढं जास्त चांगलं सांभाळता येईल ना तेवढं मी माझ्या बायकोला चांगलं सांभाळायचा प्रयत्न करायचो. पण ही लोक माझ्या बायकोला फुगवून शिकवून माझ्यासोबत नेहमी वाद लावायचा प्रयत्न करायचे, नेहमी आमची भांडणं लावायचा प्रयत्न करायचे. आणि ही तुला मी सांगायचो पण की ह्या कुठल्या लोकांचं ऐकू नग, कुणी किती शिकून दे, कुणी किती काही करू दे, अजिबात कुणाचं ऐकायचं नाही. तू जर असं दुसऱ्याचं ऐकत राहिली तर आपल्या संसाराचं, आपल्या लेकराबाळाचं वाटलं होईल. ही माझी कायम आणि सतत तुला शिकवण असायची, पण तू माझं कधीच ऐकलं नाही.